नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण शब्दांच्या जाती कोणत्या आहेत ते पाहणार आहोत. शब्दांच्या 8 जाती आहेत त्या पुढीलप्रमाणे. नाम, प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना जी नावे दिली जातात त्यांना नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ शाळा, महेश, गाय, फूल, नदी इत्यादी. सर्वनाम, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मी, तो, ती, कोणी इत्यादी. विशेषण, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ चांगला, पांढरा, शूर, पुष्कळ, थोडा इत्यादी. क्रियापद, क्रियेचा बोध करून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विकारी शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ करतो, गेला, लिहितो इत्यादी. क्रियाविशेषण अव्यय, क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ तिकडे, नंतर, पटपट, अगोदर इत्यादी. शब्दयोगी अव्यय, शब्दाला जोडून येणारा व दोन शब्दांमधील संबंध जोडणारा अविकारी शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय होय. उदाहरणार्थ पूर्वी, आधी, नंतर, पुढे, मागे, साठी इत्यादी. उभयान्वयी अव्यय, दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ आणि, किंवा, व इत्यादी. आणि केवल प्रयोगी अव्यय, आपल्या मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ अबब, अरेरे, शाबास, वा इत्यादी. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.